हाय, मिसेस पूनम बोलेला. आज मी काही बोलणार नाही. अरे बोल, एवढं लाजायला काय झालं? तुझं मुवमेंट आहे, तुला बोलायला पाहिजे. बोल. हा, लग्नाच्या आधी मी असा विचार केला होता की जो पण माझा लाईफ पार्टनर भेटेल, जो पण, तर तो मला असा कॅन्डल लाईट डिनर वगैरे करेल, माझ्यासाठी स्पेशल फील करून देईल मला, असं काहीतरी माझा विचार होता. तर मी असं बोलून नाही दाखवली यांना, बट एकदा असं बोलता बोलता असं निघालं होतं की माझी अशी इच्छा आहे की माझा नवरा जो असेल तो कॅन्डल लाईट डिनरला नेईल मला, असं मग सहज बोलली होती मी. मग त्याच्यानंतर आज दिवसभर बोटिंगला मस्त एन्जॉय झालं, फिरणं वगैरे झालं. आणि मग आता इव्हनिंगला काय करायचं म्हणून आम्ही बाहेर फिरायला गेलो. तर इथे जवळपास टेम्पल आहे म्हणून माहिती झालं, तर मग चला टेम्पलला जाऊन येऊ म्हणून टेम्पलला निघालो. मी तयारी केली, तोपर्यंत यांनी काही सांगितलं नाही की असं काही प्लॅन आहे कॅन्डल लाईट डिनरचा, केक वेक आणलं वगैरे. तर बोललं चला जाऊन येऊ. मग आम्ही बाहेर गेलो आणि टेम्पल क्लोज झालेला, तर मग आम्हाला काही असं टेम्पलला जाता आलं नाही. मग रिटर्न आलोत. मागेच एक झुला आहे, त्या झुल्यावर बसलो होतो. तर लाईट्स वगैरे ऑफ होते याचे सगळे. तर त्याच्यानंतर काकांनी एक कॅन्डल आणली आणि इथे ठेवलं या टेबलवर. मी यांना बोलले की अरे लाईट गेली आहे. तर हा बोलले लाईट गेली आहे. मग एकदम सडनली जेव्हा असे 2-4 कॅन्डल्स इथे त्यांनी लावले, तर माहिती झालं अरे इथे तर कॅन्डल लाईट डिनर आहे. मग त्याच्यानंतर ह्यांनी सांगितलं की तुझ्या ज्या पण इच्छा आहेत त्या हळूहळू मी पूर्ण करेल वगैरे. सो फर्स्ट ते जे होतं की नाही मला कॅन्डल लाईट डिनर करायचं आहे, तर आज त्यांनी माझ्यासाठी असं कॅन्डल लाईट डिनर वगैरे केलं. सो मस्त फिलिंग आहे. म्हणजे प्रत्येक मुलीला असं पाहिजे की नाही आपल्या नवऱ्याने आपल्याला स्पेशल फील करून द्यावं, आपली काळजी घ्यावी, आपल्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या. तर जी पहिली इच्छा होती की नाही मला असं कॅन्डल लाईट डिनर पाहिजे, तर ती आज पहिली इच्छा म्हणजे मोजक्या दिवसातच पूर्ण झाली. 2 तारखेला लग्न झालं, 5 तारखेला आम्ही आलो आणि आजची 10 तारीख आणि 10 तारखेला माझा पहिली जी मुवमेंट आहे कॅन्डल लाईट डिनरची ती पूर्ण झाली. सो थँक्यू सुशांत. वेलकम. बायको बायकोच म्हणतो मी. हां, आणि छान केक, छान आहे, छान. ज्यांनी जे हे व्हिडिओज बघत आहेत त्यांनी प्लीज म्हणजे नवीन जर कपल असेल किंवा जुना पण कपल असेल, तर मुलींच्या इच्छा ज्या आहेत त्या जर मुलांनी जर पूर्ण केल्या तर त्या बऱ्या वाटतात. म्हणजे आज मला असं झालंय की मी लाजू की बोलू, म्हणजे सुचत नाहीये की नेमकं काय करू. असं आधीपासून होतं की माझा नवरा भेटेल तर ह्या गोष्टी माझ्यासाठी करेल, त्या गोष्टी माझ्यासाठी करेल. आणि जेव्हा यांना म्हणजे परफेक्ट मॅन मिळाला असं म्हणायला हरकत नाही. सो छान आहे केकची टेस्ट. बोला काय कसं सुचलं? पण सुचलं म्हणजे आधीच असं प्लॅन होता की अरे काहीतरी वेगळं करायचं आहे, जेणेकरून पूनम खुश होईल. तर म्हटलं चला आता एक केरलाला चाललो तर तिथेच काहीतरी असं प्लॅन करू आपण. तर जेव्हा मी बुक केलं तेव्हाच त्यांना सुचवलं होतं की मला अशा प्रकारचं काहीतरी हवं आहे, तरच मी हा पॅकेज घेईल आणि इथे येईल. त्यांनी बोलले की ठीक आहे, आमच्याकडनं जेवढं होऊ शकतं तेवढं आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. तर त्यांनी जेवढं काही केलं ना ते फार सुंदर केलं. माझी अपेक्षा अशी होती की फक्त हिला ते आवडावं सगळं जे मी करत होते, आणि ती पूर्ण झाली. तर मला खूप आनंद आहे की तिच्या इच्छेवरती मी खरा उतरलो आज, आणि मी खूप खरंच हॅपी आहे. मी पण ठीक आहे. मस्त आहे. आणि आज जेवणात आहे आम्हाला, आज जेवणामध्ये आम्हाला तर जेवणाचं दाखवू आम्ही. तर तर जे आमच्या पॅकेजमध्ये होतं त्यांनी आम्हाला दिलं आहे हे चिकन जेवणामध्ये. त्यानंतर हे आहे एक मिनिट, हे काय आहे? दाल रसम. तेच दाल रसम.
व्हॉट एव्हर काय म्हणू शकता तुम्ही त्याला. आणि आम्ही स्पेशल प्रॉन्स टायगर प्रॉन्स घेतले होते. तर त्या टायगर प्रॉन्सची डिश त्यांनी आम्हाला बनवून दिली, झिंगे छानसे झिंगे. झिंगे. आणि केक तर आहेच तुमच्यासमोर. So, काय इकडे. आणि सकाळी आम्ही फक्त राईस खाल्लेला. सकाळी आम्ही फक्त राईस खाल्लेला. तर आता त्यांनी आम्हाला दिलेली आहे छानशी रोटी. सो आता आम्ही जेवण करतो. तुम्ही पण जेवण करा, स्वस्थ राहा आणि मस्त राहा आणि खात राहा. बाय. बाय.